वेलकम बॅक टू विनय भटक्या. आजचा आजोळमधला आपला दुसरा दिवस आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आजोळमध्ये ज्या काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या फॅसिलिटीजचं आपण बघूया आणि जवळपास फिरण्याकरता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याचासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अंदाज घेऊया. गुड मॉर्निंग. आजचा आमचा सकाळचा दुसरा दिवस आहे. काल सकाळी साधारण 10:30-11च्या सुमारास आम्ही सिंधुदुर्गला उतरलो. तुतारी एक्सप्रेसनी ठाण्यावरनं आलो आणि 9-9:30च्या सुमारास तुतारी एक्सप्रेस ही सिंधुदुर्गला पोचली. सिंधुदुर्गावरनं आम्ही आलो इथे माझे आजोळ म्हणून जे साधारण सिनियर सिटीजन करता बनवलेलं एक होम आहे, त्याबद्दल बरंचसं काही ऐकलं होतं आणि म्हणून डिसाईड केलं की चला आपण जरा 3-4 दिवस जाऊन इकडे राहू आणि सगळ्याचं कसं काय केलेलं आहे अरेंजमेंट ते बघू. कारण बरंचसं ह्या माझे आजोळबद्दल ऐकलं होतं आणि त्यामुळे असा विचार आला की दररोज मुंबईच्या ठाण्याच्या दगदगीमधनं जरा आपल्याला थोडी विश्रांती पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बाहेर पण जातो फिरायला, पण तिथे गेल्यानंतरसुद्धा आपली दगदगच चालू असते. जेव्हा आपण व्हेकेशन करता जातो तेव्हा आपण साईटसीइंग बघण्याकरता जातो. सकाळी उठा, परत बसमध्ये बसा, टॅक्सीमध्ये बसा आणि चालू पडा. तर त्याच्यापासूनसुद्धा काहीतरी थोडंसं निराळं पाहिजे होतं. म्हणून म्हटलं की आपण इथे यावं आणि जरा इथूनचा आपण अनुभव घ्यावा. मी आता बसलो आहे यांच्या गार्डनमध्ये बसलेलं आहे आणि हे जे सुंदर केलेले असं हे जे गार्डन दिसते, सकाळचा इथूनचा कार्यक्रम असा असतो की तुम्हाला 6:30 ते 7 ते 7:30 सकाळी तुम्हाला चहा मिळतो. त्याच्यानंतर मग 8:30 ते 9ला तुम्हाला इथे ब्रेकफास्ट असतो. त्याच्यानंतर ब्रेकफास्टनंतर साधारण 1 वाजता तुम्हाला लंच दिला जातो. लंचनंतर परत दुपारी 4 ते 4:30च्या दरम्यान चहा असतो. नंतर मग 8 वाजता जेवण असतं. मधल्या वेळात तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता. इथे जाऊन तुम्ही निरनिराळ्या ठिकाणी भेटी द्यायच्या असतात तर भेट देऊ शकता. इथे बरेचसे स्पॉटसुद्धा आहेत आणि चालत तसं बघितलं तर फार काय लांब नाही आहे कुठच्या गोष्टी. तुमची सिटी जे सिंधुदुर्ग सिटी ती पण थोडीशी लांब आहे. चालत जायचं म्हटलं तर रिक्षाही जायला लागतं. पण इथे लोक येतात ते साधारण आम्ही विचारलं काय करतात, तर इथे रिक्षा एक दिवसाकरता बुक करायची आणि मग त्या रिक्षा घेऊन तुम्ही सिंधुदुर्ग मालवणचा किनारा, समुद्र किनारा बघायला जाऊ शकता. चिवला पिऊश जो आहे तो बघायला जाऊ शकता. रॉक गार्डन आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय आपण तारकली देवबाग त्या साईडला इथून आरामात जाऊ शकतो. साधारण 30-1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि दुपारी तुम्ही साधारण जेवल्यानंतर निघाले तर संध्याकाळी 8-8:30च्या सुमारास काही आरामात परत येऊ शकता. तर असा हा प्रोग्राम असतो. तर बघू आता कसं काय होतं ते. तर चला आता आपण जाऊया सकाळचा चहा पिण्याकरता कॅन्टीनमध्ये. इथे आपण सकाळी आलेलो आहे कॅन्टीनमध्ये आणि थर्मासमध्ये भरतसाहेबांनी चहा करून इथे ठेवलेलाच आहे थर्मासमध्ये. लोक 7 ते 7:30च्या दरम्यान येतात आणि आपल्याच हाताने हा गरमागरम चहा घेतात. आणि आता मी आणि प्रदीप आम्ही दोघं इथे आलो आहे इथूनच्या त्यांच्या कॅन्टीनमध्ये आणि हा गरमागरम असा बघा चहा आहे. चहा पिण्याकरता आम्ही आता इथे बसलो आहे. मागे दिसते हे त्यांचं रेस्टॉरंटसारखं म्हणावं किंवा जेवणाकरता ब्रेकफास्ट करता इथे लोक येतात. अजून लोक काही आले नाही आहेत कारण सगळेजण 60+ आहे. आरामात उठतात आणि मग सावकाश येतात. पण प्रत्येकाला टाईम हे पाळायलाच लागतं इथे. घाई गडबड तर बिलकुल नाही आहे. तर आपण परत नंतर भेटूया चहा पिण्याच्या ब्रेकफास्ट करण्याच्या वेळी.
आता आपण आलेलो आहे इथे किचनमध्ये आणि भरतसाहेब सकाळी लवकरच उठतात आणि किचनमध्ये आपलं काम चालू करतात. आजची ही तयारी त्यांची चालू आहे. आजच्या सकाळच्या ब्रेकफास्ट करता. आज काहीतरी मालपोहा म्हणून ब्रेकफास्ट करता आहे. ज्या स्वयंपाक करणाऱ्या बायका असतात त्या साधारण 8च्या सुमारास येतात आणि मग त्या ब्रेकफास्टची सगळं तयारी करतात. त्याच्या अगोदर जे काय गोष्टी लागतात ते भरतसाहेब येऊन किचनमध्ये तयारी करतात. भरतसाहेब हे कंटिन्युअसली तुम्हाला इथे काम करतानाच दिसतील. अतिशय मेहनत घेऊन आणि प्रेमाने आपलं म्हणून हे खूपच इथे काम करताना दिसतात. हे जो कोण नवीन माणूस येतो आहे, जुनी माणसं त्याची आपुलकीने चौकशी करतात. त्यांना नेहमी काय कमी पडतं आहे, काय जास्त आहे, काय कमी झालं आहे ह्याच्याबद्दल विचारणा चालू असते. जेवणाच्या वेळीसुद्धा ते सगळ्यांना हाका मारून अगदी बोलून म्हणतात. तर हा आला ब्रेकफास्ट मालपोहा ह्याला म्हणतात. मी तर पहिल्यांदाच मालपोहा खाल्ला. चव अतिशय सुरेख होती. मग तो गूळ टाकला होता त्याच्यामध्ये. चला आपण आता दुसरा दिवस आहे. इथेच माझ्या आजोळच्याच बाजूला लागून असलेली ही आर्य ॲग्रोची नर्सरी आहे. ती पण थोडीशी बघून घेऊया. हीच अगदीच जवळ लागून असलेली नर्सरी आहे. माझ्या आजोळला भयंकर मोठी अशी दिसते आणि भरपूर प्रकारची झाडं आहेत. तर आपण बघूया काय काय प्रकारची रोपं इथे मिळतात आणि तुम्हाला थोडीशी माहिती देतो. हे बघा इथे ही काही प्रकारची झाडे आहेत. आता मला ही काय सगळी नावं माहीत नाही आहेत, पण ही झाडं तुम्ही घेऊन तुमच्या बंगल्यात किंवा तिथे जवळपास तुमचं काय असेल बंगलो किंवा काय जर नवीन कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही घेणार असाल तर या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला ही मिळू शकतील. हे बघा काय सुंदर अशी आलेली झाडं आहेत. छान अशी ही रोपं आहेत सगळी. आता इथे कोण माणूस नाही आहे, नाही तर आपल्याला त्यांनी माहिती सांगितली असती की पेरूची झाडं आहेत का कसली झाडं आहेत. ती मला हे आंब्याची मला वाटतं कलमं आहेत. इथे भरपूर प्रकारची झाडं आहेत. इथे कोण सध्या नाही दिसत नाही आहे, नाही तर आपण त्या माणसाला विचारून ही माहिती करून घेतली असती. सुंदर असं हे नर्सरी केलेली आहे. मोठीच्या मोठी नर्सरी आहे. ही बघा किती प्रकारची झाडं आहेत इथे. म्हणजे एवढ्या प्रकारची झाडं असेल हे मी पहिल्यांदाच एवढी बघितली. मोठी झाडं, छोटी झाडं, सगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे. असे इथून सरळ पुढे गेलं तर एक मोठा आर्टिफिशियल तलाव पण केलेला आहे. बघू आपल्या वेळ मिळाला तर तिकडे पण जाऊ. आणि त्या तलावामध्ये त्यांचं पहिलं काहीतरी प्लॅन होतं की मासे सोडायचं, पण आता मला वाटतं तिथे मासे नाही. तिथूनचं जे पाणी आहे ते आजूबाजूच्या जी आंब्याची बाग आहे किंवा दुसरी आहे त्यांना ते वापरतात. समोर दिसतंय हे ग्रीन हाऊस म्हणताय तसाच प्रकार दिसतोय. बघू त्याच्यामध्ये आतमध्ये पण शिरून काय काय दिसतंय. हे समोर दिसतंय हे माझे आजोळ जिथे आपण राहत आहोत. त्या 2-3-4 दिवस तर राहणार आहोत इकडे. म्हणजे अगदीच लागून असलेलं हे आर्य ॲग्रोचं ही नर्सरी आहे. आजोळ पण किती बघा छान सुंदर दिसते तिथून. म्हणजे आतमध्ये आपण ग्रीन हाऊस त्यांचं जे आहे तिकडे खूप प्रकारची झाडं आहेत तिथे. हे बघा नावं पण लिहिलेली दिसत नाही जिकडे. कोण माणूस असता तर जरा बरं झालं असतं. किती बघा सुंदर आहेत. तेवढी प्रकारची नर्सरी आहे ही सुद्धा नर्सरी जपणं
वाढवणं हे सुद्धा एक खूप मोठं काम असतं आहे. तेव्हा किती मोठमोठी झाडं आलेली आहेत ती, छोटी मोठी निम्या प्रकारची झाडं. ही दिसत आहेत ती गुलाबाची झाडं आहेत. नंतर इथे ही दुसरी पण झाडं दिसत आहेत, फुलांची झाडं आहेत. हे गुलाब आहेत, लाल पांढरे गुलाब आहेत. ही माझ्याकडे नारळाची झाडं दिसत आहेत. गुलाब आहेत आणि हे स्प्रिंकल्स आहेत, वरती ठेवले आहेत ते दिसत आहेत. हे स्प्रिंकल्स आहेत. त्या स्प्रिंकल्सनी या झाडांना कंटिन्युअस पाणी दिलं जातं. काय काय झाडं आहेत त्यांना कंटिन्युअस पाणी द्यायला लागतं, दिवसातनं एकदा दोनदा. त्या प्रकारची ही झाडं आहेत. किती सुंदर ग्रीन आहे बघा. ती स्प्रिंकलची व्यवस्था पण किती व्यवस्थित करून ठेवलेली आहे. तर तुम्ही जर ॲग्रो इथे माझ्या बाजूला येणार असाल तर नुसतंच राहणं सुद्धा तुम्हाला आराम करायला पण आहे. पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, ज्या कोणाला झाडांमध्ये इंटरेस्ट असेल, तर त्यांना ही नर्सरी खूपच बघण्यासारखी अशी नर्सरी आहे. इथे तुम्ही त्यांना विचारलं तर ते माणूस ठेवतील आणि तुम्हाला सगळी माहिती पण देतील. तर आजोळमध्ये आल्यानंतर नुसतं आराम नाही, तर तुम्ही आजूबाजूलासुद्धा बरंच काही फिरू शकता. आता हे सगळं खत पाणी मला वाटतं इथे चालू आहे. तर आजोळला आल्यानंतर आजूबाजूचा परिसरसुद्धा बघितला तर बरंच काही बघण्यासारखं आहे. म्हणजे इथे सगळं आहे हे जंगलच आहे. शांतता तर खूप प्रकारची मोठी अशी शांतता तुम्हाला मिळेल. जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर मुंबईच्या लोकांना ही शांतता म्हणजे फारच भयंकर अशी शांतता दिसेल. कारण इथे गाड्यांचा आवाज येत नाही, पण जास्त करून पक्ष्यांचा आवाज येतो आहे. तुम्हाला आता हा येतो आहे आवाज की नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण पक्ष्यांचा आवाज आहे. ही सगळी त्यांनी जी केलेली आहे ही पाण्याची व्यवस्था आहे त्या नर्सरी करता. बघा किती सुंदर अशी स्प्रिंकल्स केलेले आहे ते. ही पाणी नर्सरी करता ठेवणार आहे. इथे आपण जाऊया. तर तुम्हाला नर्सरीमध्ये सुद्धा बराच वेळ असा काढता येईल. तर सकाळी तुम्ही थोडंसं नर्सरीमध्ये फिरलं, संध्याकाळी आजूबाजूच्या रस्त्यावर जर तुम्ही फिरले तर तिथे पण चांगल्यापैकी असा रोड आहे, जंगल आहे आणि शांतता तर सांगितल्याप्रमाणे फारच सुंदर आहे. अतिशय सुंदर असं हा परिसर आहे. काय काय झाडांना भरपूर पाणी लागतं, त्या पाण्याची पण व्यवस्था करून ठेवलेली आहे. उद्या आम्ही जाणार आहोत ते इथूनचं साईटसीइंग, मालवणचं साईटसीइंग बघायला. पुढे दिसतो आहे तुम्हाला पक्षी दिसतो आहे की नाही माहीत नाही कॅमेरामध्ये, पण इथे पक्षी बघा किती प्रकारचे पक्षी इथे फिरताना तुम्हाला दिसतील. ज्या लोकांना बर्ड वॉचिंगचं इंटरेस्ट आहे किंवा ज्या लोकांना पक्ष्यांच्याबद्दलची माहिती भरपूर असेल, ते लोक नक्कीच तुम्ही इथे दुर्बिणी घेऊन या आणि सकाळी तर बसले या इथे येऊन तर तुम्हाला भरपूर प्रकारचे पक्षी इथे दिसतील. हा बघा इथे एक पक्षी आहे, इथे पण खालीच पक्षी आहेत बसलेले आहेत. इथे दिसतंय की नाही माहीत नाही ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये.
ते बघा तिथे बसलेले झाडावर पक्षी आहेत. ते बघा वरती खाली सुंदर असे पक्षी आहेत. मला काही एवढं ह्या पक्ष्यांच्याबद्दल ज्ञान नाही आहे, पण जे कोणी पक्षीप्रेमी असतील त्यांना नक्कीच इथे पर्वणी आहे. कारण किती प्रकारचे पक्षी वरती छोटे मोठे असे हे उडताना ह्या झाडावरनं दिसतात. मोठीच्या मोठी अशी नर्सरीचा व्ह्यू आपल्याला दिसेल. आणि मागे दिसते हे माझे आजोळ. तर पक्षीप्रेमी तुम्ही पण या आजोळला. इथे मस्त की सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जर फिरले या एरियामध्ये तर तुम्हाला भरपूर पक्षी मिळतील. जी कोण लोकांना स्टार बघण्याची आवड असेल त्यांनी तर नक्कीच इथे यावं. दुर्बीण आपली मस्त की दुर्बीण घेऊन या, कारण संध्याकाळी इथे एकही प्रकारचा लाईट तुम्हाला दिसणार नाही. आणि बाहेर जर तुम्ही आले आजूळच्या बाहेर साधारण 500 मीटरवर तर कम्प्लीट डार्कनेस असा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला जर स्टार स्पॉटिंगचं करत असेल तर तुम्ही तुमची दुर्बीण घेऊन या, तुम्हाला त्याचासुद्धा आनंद येईल. ज्या लोकांना ट्रेकिंग करायचं असेल, ट्रेकिंगची आवड असेल, ते सुद्धा इथे भरपूर ट्रेक करू शकतात. आतमध्ये रस्त्यावरनं जाऊन थोडंफार जवळपास डोंगर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हे बघा पक्षी बघा किती बसलेत. मला माहीत नाही दिसतं आहे की नाही ह्याच्यावर व्हिडिओवर. तर अशा ट्रेकिंग करणाऱ्या लोकांनासुद्धा इथे भरपूर बघण्यासारखं आहे. ज्या लोकांना थोडंसं साईटसीइंग पण करायचं आहे मालवणचं, त्या मालवणचं साईटसीइंग करण्याकरतासुद्धा आजोळमधनं भरतसाहेब तुम्हाला रिक्षावाल्यांचा नंबर देतील. त्यांचेच नेहमीचे रिक्षावाले आहेत, त्यामुळे फसवण्याचं काही कारण नाही. ते तुम्हाला मालवण, कुणकेश्वर, देवगड अशा कुडाळ अशा ठिकाणी घेऊन जातील आणि तुम्हाला सगळं देतील. आमचा उद्याचा प्रोग्राम आहे ते दुपारी 2 वाजता आम्ही निघणार आहोत मालवण साईटसीइंग करता. त्या साईटसीइंगमध्ये आम्ही आंगणेवाडी म्हणजे जिथे भराडी देवीचं मंदिर आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर ती समाधी आहे, नंतर एक जलपरी मंदिर म्हणून आहे ते बघून नंतर आम्ही जाणार आहोत गणपती मंदिरला, चिवला बीच, त्याच्यानंतर रॉक गार्डन, तारकर्ली असं करणार आहोत. तर ज्या लोकांना फिरण्याची आवड असेल त्यांनासुद्धा इथे येऊन अर्धा एक दिवस आरामात घालू शकतात. देवगड, कुणकेश्वर अशा गोष्टी तुम्हाला रिक्षावाले सहज घेऊन शकतील. मला वाटतं 1200-1000 असे त्यांचे रेट्स आहेत, पण वर्थ आहे. कारण तुम्ही जर इथून कुणकेश्वरला जाणार असाल तर 62 किलोमीटर आहे, तर ते लांबच आहे. देवगड आहे, तिथे देवगडला पण आता एक चांगल्यापैकी गार्डन केलेलं आहे. मालवणला जाणार असाल तर मला वाटतं 1200 ते 1500 रुपये ते घेतात. दुपारी 2 वाजता तुम्ही गेले तर तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता. परत सकाळचं फिरणं झाल्यानंतर अंघोळ करून आता आम्ही आलो आहे कॅन्टीनमध्ये जेवण्याकरता. ती बघा किती वॉश बेसिन, स्वच्छ अशी वॉश बेसिन करता जागा ठेवलेली आहे. आल्यानंतर हात धुवायला किंवा जेवण झाल्यानंतर हात धुण्याकरता ही जागा आहे. हे दिसतं हे कॅन्टीन आहेत. लोक येतात आणि आता जेवणाकरता वेट करत आहेत. आजचा वार आहे शुक्रवार, त्यामुळे आज आहे नॉनव्हेज. आम्ही आलोच नॉनव्हेज खाण्याकरता आणि आजचा बेत होता बांगड्याचं तिखलं आणि सुरमईची तुकडी, सोलकढी, गरम गरम चपाती आणि गरम गरम भात. बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या आजोळमध्ये एक नॉनव्हेजची डिश असते. नॉनव्हेज करता तुम्हाला एक्स्ट्रा 150 रुपये चार्ज करतात, पण हे अतिशय वर्थ असं आहे. सुरेख असं हे मालवणी तिखलं होतं आणि तळलेली सुरमईची तुकडी पण एकदम फ्रेश होती. भरतसाहेब सकाळी लवकर उठून तिथे मार्केटमध्ये जातात आणि तिथून हे फिश घेऊन येतात. रविवारी बहुतेक चिकन असेल, तर आज आहे शुक्रवार त्यामुळे आज आहे होतं फिश.
फिश करी आणि सुरमईची तळलेली तुकडी. अप्रतिम असं हा बेत होता. मस्त ताव मारण्याचा आम्ही मारला. जेवण झाल्यानंतर जरा थोडंसं आजूबाजूचं जे काय माझे आजोळमध्ये आहे त्याची माहिती काढण्याकरता थोडंसं फिरून आलो. आता मी आलेलो आहे माझे आजोळच्या नवीन बिल्डिंगच्या गच्चीमध्ये. ही जी गच्ची आहे ही मोठीच्या मोठी गच्ची आहे आणि या नवीन बिल्डिंग आणि जुन्या बिल्डिंग गच्चीवर इथे या लोकांनी तुम्ही जर कपडे धुणार असाल तर हे वाळत घालण्याकरता इथे जागा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आपले कपडे धुतलेले कपडे रूममध्ये टाका किंवा वरती गच्चीमध्ये येऊन टाका. गच्चीमधनं दिसणारा सीन तर अप्रतिम असा सीन आहे. आजूबाजूला आंबराई असल्यामुळे तिथे लागलेले भरघोस असे आंबे इथून दिसतात. मागच्या साईडला दिसते ते दुसरी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर तिथे दिसते ते सोलर एनर्जीचं प्लांट उभा केलेलं आहे. आता आपण आलो इथे त्यांच्या मेन बिल्डिंगच्या समोरच्या गार्डनमध्ये आणि वरती तुम्ही बघाल तर तो जो लावलेला आहे दिसतोय तो सोलर एनर्जीचा प्लांट आहे. आणि ह्या सोलर एनर्जीच्या प्लांटमुळे तुम्हाला सर्व रूममध्ये 24 तास गरम पाणी हे मुबलक ॲवेलेबल असतं आणि पाणी खूपच गरम असतं. वरती इथे दिलेलं आहे कोणी हे प्लांट करता त्यांना मदत केली आहे. मोटर रोड ट्रॅक क्लबचं नाव दिसतंय आणि माझे आजोळ सोलर एनर्जी म्हणून दिसतंय. तर हा जो प्लांट इथे टाकलेला आहे हा प्लांट ह्या जुन्या बिल्डिंग करता आहे. तसाच नवीन बिल्डिंग करता सुद्धा सोलर एनर्जी तिथे त्या बिल्डिंग करता सुद्धा लावलेलं आहे. वरती टाकीमध्ये पाणी भरून ठेवलेलं असते. मोठी टाकी आहे त्यामुळे पाण्याला प्रेशरसुद्धा भरपूर असतं. तर असं 24 तास गरम पाणी करता इथे सोय करून ठेवलेली आहे. हा जो दिसतोय पाथवे आणि तुम्ही जर बघाल आजोळच्या सर्व भिंतींवर फार सुंदर अशी पोस्टर्स लावलेली असतात. देवांची पोस्टर्स आहेत किंवा दुसरी पण पोस्टर्स तुम्हाला मी दाखवतो आता. म्हणजे प्रत्येक भिंतीवर काही ना काहीतरी असं छानपैकी असं लावलेलं दिसतंय. हे बघा इथे पण छान आहे. पुढे तुम्ही जे गेलात का तुम्हाला डाव्या साईडला पण जी भिंत आहे त्याच्यावरसुद्धा कुठल्या तरी फ्रेम्स लावलेले आहेत. समोर हे दिसतं हे गार्डन आहे आणि हा जो रस्ता येतोय हा म्हणजे पाथवे आहे. हा किचनमधनं बाहेर पडल्यानंतर उजव्या साईडला जायला मेन बिल्डिंगमध्ये आणि डाव्या साईडला हे नवीन बिल्डिंगमध्ये जाण्याकरता हा रस्ता आहे. काय सुरेख असा रस्ता बांधलेला आहे आणि त्यामुळे आजोळमध्ये हे अगदी उठून दिसतं. कलरिंगसुद्धा अतिशय कॉम्बिनेशन छान केलेलं आहे. आता इथे जर बघितलं तर तुमच्या लेफ्ट हँड साईडला जो जिना दिसतो आहे तो वरती जातो फर्स्ट फ्लोअर करता आणि त्याच तिथे एंट्रन्सला ह्या सुंदर अशा फ्रेम लावलेल्या आहेत. अगदी वाचण्यासारख्या ह्या फ्रेम्स आहेत. त्याची मेसेज एकदम मस्त आहे. सुंदर अशा हे डेकोरेटिव्ह फ्रेम्स तुम्हाला म्हणता येईल. प्रत्येक भिंतीवर प्रत्येक रूमच्या बाहेर काही ना काहीतरी असं हे लावलेलं आहे. त्यामुळे इथूनची शोभा ही वाढते छानच दिसतं इथे. हे बघा किती छान लावलेलं आहे आणि अगदी डेकोरेटिव्ह टाईप असं दिसतं. हे छान केलेलं आहे. मस्त आहे की इथे
इथे जरी तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक केला तरी भरपूर असा वॉक होऊ शकतो दोन्ही बिल्डिंगमध्ये असा वॉक केला तर. हे बघा, हे गणपती बाप्पाची सुद्धा इथे एक फ्रेम लावलेली आहे. हे बघा, इथे सुद्धा एक फ्रेम आहे. हे खाली वायरिंगचं काम चालू आहे. सगळं वायरिंगचं काम पण इतकं व्यवस्थित आहे. इथे लायब्ररीसुद्धा त्यांनी केलेली आहे. ह्या कपाटामध्ये भरपूर अशी पुस्तकं आहेत. ज्याला कोणाला वाचण्याची आवड असेल तो कुठचंही पुस्तक काढून घेऊन वाचू शकतो. भरपूर पुस्तकं जी आहेत. बरीचशी लोकं वाचताना पण मला दिसली. नंतर इथे खाली दिसतंय हे इन्व्हर्टर आहे. समजा जर पॉवर गेली तर इमर्जन्सी पॉवर करता हे इन्व्हर्टर लावलेलं आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये इन्व्हर्टर आहेत. नंतर वॉटर प्युरिफायरसुद्धा त्याच्या बाजूलाच आहे. हा बघा, हा दिसतोय, हा वॉटर प्युरिफायर आहे. त्यामुळे तुम्हाला बिस्लरी किंवा बाकी बॉटल घेऊन यायची बिलकुल गरज नाही आहे. इथे स्वच्छ आणि व्यवस्थित तुम्हाला पाणी फिल्टरचं मिळतं. आम्हीसुद्धा इथूनच पाणी भरून घेत होतो. प्रत्येक रूममध्ये एक एक थर्मास दिलेला आहे. आपण बॉटलनी जाऊन ते भरून घ्यायचं. हे इलेक्ट्रिकचे पॉईंट्स पण बघा, किती काम व्यवस्थित क्वालिटी वर्क झालेलं दिसतंय. नंतर आपण आलो इथे त्यांच्या नवीन बिल्डिंगमध्ये. हे जे 2 बेडचे रूम्स आहेत ती बघण्याकरता ही दिसते. हे 2 बेडेड रूम आहे. त्याच्यामध्ये 2 बेड आणि 2 खुर्च्या ही समोर दिसते. ही विंडो आणि तिथून दिसणारा हा बाहेर दिसणारा हा सीन आहे. छान व्ह्यू आहे. एंट्रन्स आहे तिथून. बऱ्यापैकी मोठी रूम आहे दोघांकरता. समजा जर नवरा बायको येणार असतील किंवा दोघंच जणं असतील तर त्यांच्याकरता ही रूम देतात ते जनरली. मागे पाहिल्याप्रमाणे त्या मेन बिल्डिंगमध्ये 4 बेड्सचं रूम केलेले आहेत. इलेक्ट्रिक पॉईंट्स आणि त्याची फिटिंगसुद्धा अतिशय उच्च दर्जाची आहेत. हे दिसतं, हे बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम. मोठंच्या मोठं असं बाथरूम आहे. 24 आवर्स गरम पाणी मिळतं. हे बाहेर बेसिन दिलेलं आहे. वरती एक कपाट दिलेलं आहे आणि हे मोठं कपाट दिलेलं आहे. 2 जणांकरता आपापले कपडे ठेवण्याकरता हे कपाटाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक बेडला साईड टेबल दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवू शकता. असं केल्यानंतर साधारण दुपारी परत आम्ही चहा प्यायला आलो. इथे तुम्ही लोक दिसत आहेत चहा प्यायला नेहमीसारखे आलेले आहेत. आणि हा जो डबा दिसतोय या डब्यामध्ये निरनिराळ्या प्रकारची बिस्किटं आहेत. ही जनरली लोकच आपली बाहेरनं बिस्किटं आणतात आणि इथे ठेवून देतात. म्हणजे बाहेर गेलं तर तुम्ही येताना सुद्धा बिस्किटं घेऊन या. हे जे दिसते प्रदीपच्या हातात हा थर्मास आहे. कारण त्यांना घसाचा त्रास होता म्हणून भरत साहेबांनी त्यांच्याकडे त्या थर्मास आहे गरम पाण्याचा तो दिला. गरम पाणी पण तुम्हाला इथे किचनमधनं नेहमीच मिळतं. हे बघा, हे लोक बिस्किटं घेत आहेत. निरनिराळ्या प्रकारची बिस्किटं शोधून घेत आहेत. आपल्याला कुठचं आवडतं आहे. तर असा असतो हा दुपारचा चहाचा टी टाईम. तुम्ही बिस्किट घेऊ शकता, गरम चहा पिऊ शकतात. थर्मासमध्येच ठेवलेला चहा आहे. सेल्फ सर्व्हिस आहे. आपणच जायचं, आपला चहा घ्यायचा आणि चहा प्यायल्यानंतर चहाचा कप किंवा जेवल्यानंतर तिथे एक बेसिन आहे. त्या बेसिनमध्ये जाऊन आपली ताटं किंवा चहाचा कप ठेवून द्यायचा. टेबल नेहमीच स्वच्छ असतं. त्यामुळे प्रत्येकजण स्वच्छ ठेवायचाही तो प्रयत्न करतो आहे. हे बघा, आता हा गरम पाणी त्या थर्मासमध्ये मिळेल. भरतसाहेब ऑलवेज असतात. चहा प्यायल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता साधारण ऊन कमी झाल्यानंतर आम्ही परत बाहेर फिरायला पडलो. आता आम्ही जाणार आहोत. इथे एक असलेलं आर्टिफिशियल एक मोठं तळं केलेलं आहे. ह्या तळ्यामध्ये खरं तर हे लोक मासे सोडणार होते, पण ते काय तो प्रोजेक्ट काय बरोबर चालला नाही.
पण इथे जे पाणी आहे हे आता आजूबाजूच्या शेतीकरता, आमराईकरता किंवा पिण्याच्याकरतासुद्धा हे लोक वापरतात. हे आता तळं जवळजवळ अर्धा 50% आहे. पावसाळ्यात तर कंप्लीट भरलं जातं. आणि ही आजूबाजूची जमीन तुम्ही बघा, सगळीकडे ग्रीनरी आहे, आंब्याच्या बागा आहेत सगळीकडे. आता आंब्याचा सीझन असल्यामुळे आंबे होते आणि तिथून तुम्हाला दिसणारं हे माझे आजोळचं व्ह्यू आहे. काय सुंदर असं हे आजोळ दिसतं. आजूबाजूची झाडं पण बघा किती छान आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकता की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा काय ग्रीनरी असेल इथे. प्युअर हवा आहे, तुम्हाला प्युअर ऑक्सिजन इथे मिळतो आणि तो जाणवतोसुद्धा. काय छान दिसते बघा हे आजोळ. तर असा होता आमचा हा दुसरा दिवस. संध्याकाळी एक तुम्हाला जर थोडेफार डास आहेत, कारण इथे झाडी असल्यामुळे डास असल्यामुळे जर धूप पाहिजे असेल तर भरत साहेब तुम्हाला ही धूपसुद्धा तुमच्या रूममध्ये आणून ठेवून देतात. हे बघा, हे सगळं प्रत्येक ज्याला पाहिजे असेल त्यांच्या रूममध्ये 5-5, 10-10 मिनटं आणून ठेवून देतात. तर आता झाली होती रात्री जेवणाची वेळ, 8 वाजले होते. आम्ही जेवणाकरता परत कॅन्टीनमध्ये आलो आणि नेहमीप्रमाणे सुंदर असं हे जेवण होतं. पहिलंच सांगितल्याप्रमाणे जास्त मसालेदार नाही आहे. हे मालवणी टाईपचं जेवण आहे. आणि पण जेवणात प्रत्येक वेळी ओलं खोबरं हे मालवणीचं ह्याच्यात असतंच. सो असा होता दुसरा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता परत भेटूया पार्ट 3मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.